मी गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो। आपण नवरात्र उत्सवामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभावंत महिलांच्या आपण मुलाखती घेत आहोत। मागचे काही 2 दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्या मुलाखती प्रदर्शित करू शकलो नाही। त्या 2 मुलाखती आता आपण पुढचे 2 दिवस प्रदर्शित करणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत एका नवोदित साहित्यिकांशी। ती साहित्यिक म्हणून किंवा काव्य संग्रहाच्या माध्यमातून ती उदयास येत आहे। तिच्याशी संवाद साधण्यामागचं मुख्य कारण आज जेव्हा आपण बघतो की विद्यार्थ्यांना आज नवोदित तरुणांना मोबाईलचं वेड लागलेलं आहे, रील्सचं वेड लागलेलं आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये एक कला शाखेत शिकणारी अगदी तरुण वयातली मुलगी, ती मुलगी आज 5 काव्य संग्रह तिचे प्रकाशित झालेले आहेत आणि एक संकलक म्हणून सुद्धा तिने काम करत आहे। आणि एवढी सगळी किमया कोणामुळे झाली आणि कशामुळे झाली हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि नवीन पिढीला सुद्धा हिचा सुद्धा छंद लागावा ह्या उदात्त हेतून आपण आज तिच्याशी संवाद साधणार आहोत। सई, तुझं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम तुझा परिचय आमच्या प्रेक्षकांना दे। नमस्कार, मी कुमारी सई संजय शिंदे। मी सध्या प्रशासकीय सेवेमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत असून त्याचबरोबर मी माझा छंद म्हणून किंवा माझा एक ध्येय म्हणून मी साहित्याचं लेखन सुद्धा करत आहे। माझे आजपर्यंत 5 प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत आणि त्याचबरोबर आत्मकथन देखील यूटर्न नावाचं माझं वयाच्या 17व्या वर्षी माझं प्रकाशित झालं। आणि तुझा जन्म कुठे झाला? तुझं प्रॉपर गाव कोणतं? माझं गाव कासारखेडा। प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? माझे शिक्षण हे त्याच गावामध्ये जिल्हा परिषद मध्ये झालं इयत्ता 7वी पर्यंत। आणि 7वीच्या नंतर माध्यमिक शिक्षण सुद्धा माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे आणि त्याचबरोबर श्रीराम विद्यालय कासारखेडामध्ये देखील माझं माध्यमिक शिक्षण झालेलं आहे। त्यानंतर 11वी नंतर माझं शिक्षण हे दयानंद कला महाविद्यालयामध्ये झालं आणि तिथेच माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि मग तिथूनच मला लेखनाचा एक छंद लागला आणि मला डॉक्टर संदीपान जगदाळे सर ह्या माणसामुळे मी आज इथं आहे। म्हणजेच हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्याला एक कलाटणी देणारा हा क्षण आहे। त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकते, थोडंफार लिहू शकते। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक मुलं मुली जेव्हा आपण तुझ्याच सोबतची मुलं मुली महाविद्यालयातली तुझ्याच फॅकल्टीचे अनेकांना रील्स काढण्याचा, अनेकांना फोटोज काढण्याचा, व्हिडिओज काढण्याचा किंवा एक वेगळ्या दुनियेमध्ये आपण जगतोय किंवा आपल्या वडिलांकडे पैसे आहेत म्हणून आपण शिकतो, ही अशी जी भावना तुझ्या काही मित्रमैत्रिणींची आहे, पण ती तुझी का झाली नाही की तुला का ह्या क्षेत्राकडे यावंसं वाटलं? सर्वप्रथम तर सर, मी शेतकरी कुटुंबातून आलेली आहे आणि त्यामुळे माझ्या परिस्थितीची मला जाणीव आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मला वाटतं की रील्स किंवा व्हिडिओ काढून आपण एखादा टाइम तिथे इन्व्हेस्ट करत नाही। आपण जर पुस्तक वाचलो किंवा काहीतरी आपण शिकण्यासारखं घेतलं तर तिथे आपला टाइम इन्व्हेस्ट होतोय ना की वेस्ट होतोय। म्हणजेच रील्स बघण्यापेक्षा म्हणजे आपलं कोणीतरी रील्स काढावं ह्या पात्रतेचा आपण व्हावं हे मला वाटलं। म्हणजे आधीपासूनच मला पुस्तकाचा छंद लागला। मग पुस्तकाचा छंद लागल्यामुळेच कधी मला वाटलं नाही की मी रील्स मध्ये जावं किंवा। तुझी सुरुवात कशी झाली? म्हणजे तू पहिल्यांदा लिहायला कधी लागली आणि पहिलं पुस्तक तुझं कशा पद्धतीने प्रकाशित केलंस? डॉक्टर संदीपान जगदाळे सर हे माझे गुरु आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सई, पुस्तकं वाचायला सुरुवात कर। कारण मी खूप निराशेत जगणारी मुलगी होते आणि माझ्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं म्हणून सरांनी माझ्यासाठी प्रयत्न केले। मग मी तेव्हापासून हळूहळू 1-2 पुस्तकांपासून वाचन सुरू करायला म्हणजे वाचनाची सुरुवात केली। मी वाचत गेले आणि वाचत वाचत मला कधी माणसं वाचायला लागली मला कळालं नाही। मग असंच माणसं वाचत गेल्यानंतर मला वाटलं की आपल्या आयुष्यात इतकं घडलंय, म्हणजे आधी मी जी निराशेत जगणारी मुलगी होते त्याच्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स आला, ते लिहू शकते, बोलू शकते 4 चौघांत, तर आपण आत्मकथन लिहावं का असं मला वाटलं। आणि मग मी तेव्हाच ठरवलं आता आपली 12वी झाली आणि असं बसून राहण्यापेक्षा आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे। म्हणूनच मग मी तेव्हा माझं आत्मकथन यूटर्न नावाचं प्रकाशित केलं। सई, राजकीय लोकांचं उभी हयात गेल्यानंतर सुद्धा त्यांना आत्मकथन लिहायला वेळ मिळत नाही, तर तू आत्मकथन कसं लिहिलीस आणि त्याच्यात काय काय समाविष्ट केलीस? सर, मला माहिती नाही की माझी पात्रता आहे की नाही आत्मकथन लिहिण्याची, कारण मला प्रश्न पडला होता की आपण लिहावं की नाही। परंतु ही जी की भरकटणारी पिढी आहे, जी की आता तुम्ही म्हणलात की रील्स वगैरे, मग ते मला दिसत होतं। मी कुठे जरा बाहेर गेले की निरीक्षण असायचं की हे काय करतायत,
म्हणजे कोणी टपरीवरती किंवा हे भरकटणारी पिढी होती. आणि मुळात माझा संगीत हा विषय होता. संगीतामुळे गुरु शिष्य परंपरा मला कळाली त्यावेळी, आणि जी काही गुरूंचा आदर होता, जी निष्ठा होती ती कुठेतरी हरवत चालली होती. परंतु मी माझ्या गुरूंसमोर मी असं खाली बसूनच मी विद्या घेतलेली आहे. त्यामुळे मला वाटायचं की चला आपण आता ही जी भरकटणारी पिढी आहे त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू. मग मला असं वाटलं की आपण जर आपल्यामध्ये बदल सांगायला गेलो तर कुठेतरी ते ऐकतील किंवा कुठेतरी ते वाचतील, काहीतरी फरक पडेल. आणि सर माझा हाच उद्देश आहे की त्याच्यामधून एक दोघांनी जरी त्यांच्या जीवनामध्ये जरी परिवर्तन झाला तरी माझ्यासाठी ते सार्थक झालं असं समजेल. आता तू 5 काव्यसंग्रह प्रकाशित तुझे झाले तसं तू सांगितलंस. खरं तर हे संपादित करणं, त्याची DTP, त्याचं प्रिंटिंग किंवा ते बाजारात आणणं, त्या सगळ्या अवघड प्रक्रिया आहे. ते तू कसं केलं? त्याचा ही खर्चिक बाब, तू तर सामान्य कुटुंबातली आहेस म्हणून सांगितली, शेतकरी कुटुंबातली आहेस म्हणून सांगितली, मग हे सगळ्या खर्चिक बाबी कशा केल्यास तू आयडिस्ट? सुरुवातीला मला काहीच माहिती नव्हतं. युटर्न नावाचं पहिल्यांदा 17व्या वर्षीच प्रकाशित झालं. तेव्हा माझ्याकडे म्हणजे तेवढे पैसे पण नव्हते किंवा मग थोडंसं सरांनी मला हेल्प केली काही, म्हणजेच माझ्या गुरुजनांनीच केली. परंतु तेव्हा मला कुठेतरी म्हणजे यातलं काहीच माहिती नव्हतं. पण मला खूप जण म्हटले होते की तू हे करू शकत नाहीस, एवढ्या कमी वयामध्ये पुस्तक कुठे असतं का वगैरे. पण मला स्वतःवरती विश्वास होता की नाही, हे होईल आणि होईलच. मग तेव्हा मी शोधायला सुरुवात केली. लातूरमध्ये खूप सर्व कमी आहेत, इथे जास्त नाही. मग लातूरमध्ये मला प्रभाकर पब्लिकेशन भेटले आणि त्यांनी मला संधी दिली आणि त्यामुळे मी ते प्रकाशित करू शकले. मग म्हणजे माझी अशी वेळ होती माझ्यावरती की म्हणजे मला कोणी प्रकाशित पुस्तक करायला सुद्धा घेत नव्हतं. मग त्यानंतर मी हळूहळू कवितेच्या माध्यमातून रोहिणी पब्लिकेशन मुंबईमध्ये म्हणजे त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी मला संकलक म्हणून तिथं संधी दिली की तुम्ही करू शकता मॅडम, तुम्ही करा. मग तेव्हापासून मी तिथे करू लागले काम. म्हणजे तिथं काम करत करत तुझी ही सगळी पुस्तकं किंवा काव्यसंग्रह तू प्रकाशित केलीस, म्हणजे त्याला तुला खर्च वेगळा काही लागला नाही? नाही, कारण संकलक असल्यामुळे संकलकाचं कामच आहे की आपण एखादी टीम तयार करणं आणि त्या टीम मधले जे काही आहेत त्यांना थोडंसं गाईड करणं. म्हणजे जे काही वहीच्या पाठीमागे जी कविता लिहितायत ना त्यांचं कुठंतरी ते लेखक जगासमोर यावं. मी म्हटले ना सर की मला भेटलं नव्हतं की कोणीतरी चल बाबा तू समोर ये. मग माझी हीच तळमळ आहे की माझ्यासारखे असे लेखक असं घरी पडून राहू नयेत, ते कुठेतरी जगासमोर आले पाहिजेत. त्यांचं वाचन आणि त्यांचं लेखन ते जगासमोर आलं पाहिजे, हीच तळमळ आहे. आता तुझं पुढे काय विजन आहे? आता तुझं BA फायनल झाल्यानंतर किंवा प्रशासनाच्या विभागामध्ये तू सध्या अभ्यास करत आहे, त्याच्यानंतर काय तुझं विजन काय? बाकी हे साहित्याचं तर आहेच. साहित्यातून आपल्या वाणीतून जेवढा काही समाजामध्ये बदल करता येईल तेवढं मी बदल करण्याचा प्रयत्न करेल. पहिल्यांदा तर स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल आणि बाकी प्रशासकीय सेवेमध्येच काम करण्याची माझी इच्छा आहे, माझं तेच ध्येय आहे. तू काय सांगशील आज ज्या पद्धतीने तू वागलीस, त्यामुळे तुला सांगायचा अधिकार आहे का सगळ्या तुझ्या मित्रमैत्रिणींना? तू काय सांगणार की बाबा तुम्ही पण साहित्यामध्ये आलं पाहिजे का, किंवा तुम्ही कसं वागलं पाहिजे? काय संदेश देईल तू विद्यार्थ्यांना? सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे सर, आणि त्यामुळे जॉबच्या संधी पण सगळ्या म्हणजे काही गमावून बसलेल्या आहेत. त्यामुळे मला सांगायचं आहे की असं भरकटण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे रील्स वगैरे करण्यापेक्षा कुठेतरी आपला स्किल, आपल्या सुप्त गुणांना ओळखावं आणि सुप्त गुणांना ओळखून त्याला चालना देऊन मग ते व्यावसायिक असणं. एखादा म्हणजे कुठल्याही जिथे आपल्याकडे दिसतात विद्यार्थी छोटे छोटे की करतात, म्हणजे त्यांचा एखादा स्टॉल टाकतात, तिथे बिझनेस सुरू करतात, मग ते काहीतरी करावं. साहित्यातच यावं असं काही नाही. आपल्यामध्ये जी स्किल आहे, कुणाला वक्तृत्वाचं असतं, कुणाला आणखीन काय, तर त्यांनी ते त्यांच्या क्षेत्रामध्ये करून घ्यावं. फक्त आपल्या सुप्त गुणांना ओळखावं आणि जगासमोर यावं. तर आपण बघितलात की सई शिंदे या नावाच्या तरुणीनं, तिचं वय अगदी 17-18 वर्ष आहे, अशा तरुणीनं 5 काव्यसंग्रह संकलकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शित केली आणि एक तिचं स्वतःचं आत्मकथन आहे. म्हणजे लहानपणापासून अगदी तिच्या 12वीच्या किंवा BAच्या कालावधीपर्यंत तिचं आत्मकथन तिनं प्रकाशित केलेलं आहे. अजूनही बराच पल्ला तिला पुढे गाठायचा आहे, तेव्हा तिचे बरेच आत्मकथनाचे भाग आपल्याला बघायला भेटतील. परंतु खऱ्या अर्थानं मला तिचं कौतुक आहे की साहित्य क्षेत्र तरुणांना माहीत नसताना किंवा तरुणांमध्ये त्याची रुची नसताना सुद्धा
सई शिंदे या नावाच्या मुलीनं अगदी कमी वयामध्ये 5-5 काव्यसंग्रह, एक आत्मकथन प्रकाशित केलं आणि अजूनही तिला त्याच्यामध्ये भरीव असं काम करायचं असं तिने सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चित तिचं कौतुक आहे आणि तिची हीच ओळख लोकांना कळावी आणि तिच्याही मित्रमैत्रिणीच्या माध्यमातून कुठेतरी साहित्याला चालना मिळावी आणि एक वेगळी किमया तिच्या माध्यमातून घडावी, याच उदात्त हेतूनं आज आपण तिच्याशी अगदी संवाद साधला. तिनेही अगदी आपल्या हाकेला ओढ येत आपल्याशी संवाद साधण्याचं मान्य केलं. तू वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या मुलाखती आणि घडामोडी पाहत राहा लातूर सिटी न्यूज. धन्यवाद.